समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील पुसेगाव येथील परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त सलग आठवडाभर वेगवेगळ्या स्पर्धा करमणुकीचे कार्यक्रम सुरू आहेत। या दर्जेदार कार्यक्रमांनी हौशी रसिकांना मनोरंजनाची पर्वणी मिळाली। रथोत्सवाच्या अगोदर बैलगाडी शर्यती आणि आंतरराज्यीय कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न झाला। बैलगाडी शर्यतीत राज्यभरातील नामांकित 1000 पेक्षा जादा बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता। कुस्ती आखाड्यात पंजाबच्या कोहली आखाड्याचा मल्ल शानवीर कोहली याने पुण्याच्या दादा शेळकेवर एकलांगी डावाचा वापर करत मात केली। पुण्याचा हर्षवर्धन सदगीर आणि हरियाणाच्या दिनेश बुलिया यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। यात्रानिमित्त आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळाला। कडाक्याच्या थंडीतही 1100 धावपटूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत अमोल आमुणे, हर्षवर्धन दबडे, संग्राम शिंदे, साक्षी जड्डल, आरती बाबर, स्नेहा मेमाने आदींसह इतर स्पर्धकांनी वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक पटकावले। श्वान शर्यतीतही वाईच्या वारसदार याने प्रथम क्रमांक पटकावला आहे। बँड महोत्सवही चांगला प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत 15 ब्रॉस ब्रँड कंपन्या सहभागी झाल्या। जुन्या पिढीतील कलाकारांनी चांगल्या पद्धतीने कलात वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धा, श्वान शर्यती आणि इतर कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि युवा महोत्सव या 2 कार्यक्रमांनी यात्रेचा परमोच्च क्षण गाठला। युवा महोत्सवात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या कला प्रकारांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली। दरम्यान जातीवंत खिलार जनावरांच्या प्रदर्शनात बैल प्रकारात आंबे पंढरपूरचा सुंदर आणि गोडोलीचा बैजा, तर गाई प्रकारात नवलेवाडीची चिम्मी, सांगोल्याची राधा हे चॅम्पियन ठरले आहेत। परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज या देवस्थान ट्रस्ट अंतर्गत 12वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव आज इथं संपन्न होत आहे। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आज सकाळीच उद्घाटन समारंभ प्रिन्सिपल डॉक्टर अशोकराव भोयटे साहेब, तसेच परमपूज्य सद्गुरू सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन व सर्व विश्वस्त, त्याचबरोबर मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सर्व महाविद्यालयातून आलेले विविध स्पर्धक, प्राचार्य, प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्याबरोबर की पहिल्यांदा सुगम गायन आहे, समूह गीत आहे, पुन्हा नंतर लोकनृत्य लाईव्ह आहे, लोकनृत्य रेकॉर्ड डान्स आहे, त्याचबरोबर पथनाट्य सुद्धा आता सुरू आहे। असे विविध पूज्य ब्रह्मलीन सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या संजीवन समाधीनं पावन झालेल्या आपल्या तीर्थक्षेत्री पुसेगावमध्ये हा 12वा खुला जिल्हास्तरीय युवा महोत्सव सादर करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्हाला अभिमान होतोय की हे 12वे वर्ष आहे। गेल्या 11 वर्ष या युवा महोत्सवाचा यशस्वी वाटचाल आपण पाहत आहोत। अनेक कलाकारांना याच माध्यमातून मोठं व्यासपीठ कलामंच आपल्या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आपण पाहत आहोत। या निमित्तानं आपल्या या खुला युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य लाईव्ह, रेकॉर्ड लोकनृत्य, पथनाट्य, मी तुझा मागिनी प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी,
प्रतिनिधी शरद कदम, प्राध्यापक के.बी. जाधव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.